अंधारमय जीवन जगणाऱ्या लोकांना प्रकाशमय जीवन दाखवणारे 2026चे सुंदर विचार. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो की सगळं काही असूनही आतून रिकामेपण जाणवतं. बाहेर प्रकाश असतो पण मनात अंधार दाटलेला असतो. प्रयत्न करूनही काही जमत नाही, लोक समजून घेत नाहीत, परिस्थिती हाताबाहेर जाते आणि वाटतं की आता पुढे काय. अशावेळी माणूस स्वतःलाच हरवून बसतो. पण खरं सांगायचं तर अंधार कायमचा नसतो. तो फक्त प्रकाशाची किंमत समजावून देण्यासाठी येतो. आणि त्या प्रकाशाचा पहिला किरण म्हणजे विचार, कारण विचारांचा परिणाम थेट मनावर होतो. मन बदललं की दृष्टी बदलते, आणि दृष्टी बदलली की जग बदलल्यासारखं वाटतं. ज्या व्यक्तीच्या शब्दांवर संयम असतो त्याला समाजात आपोआप मान मिळतो, कारण बोलणंही कला आहे आणि शांत राहणंही ताकद आहे. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. कधीकधी मौन हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. गरज नसताना बोललेले शब्द आपली किंमत कमी करतात. आपली ओळख आपल्याच शब्दांनी घडते किंवा बिघडते. म्हणून कुठे, कधी आणि किती बोलायचं याचं भान असणं महत्त्वाचं आहे. ज्या माणसाला आपल्या जिभेवर नियंत्रण असतं तोच खऱ्या अर्थाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतो. आयुष्यात काही लोक असे भेटतात की जे एकट्यात खूप गोड बोलतात, पण 4 लोकांत तुमच्या विरोधात उभे राहतात. अशा लोकांना कधीही विसरू नका, कारण ते आपल्याला शिकवून जातात की प्रत्येक हसरा चेहरा आपला नसतो. परिस्थिती काहीही असो, 2 गोष्टी जवळ असल्या की माणूस हरत नाही. एक म्हणजे सत्य आणि दुसरा सातत्य. सत्य माणसाला मजबूत बनवतं आणि सातत्य त्याला यशाच्या दिशेने नेतं. खोटं बोलणाऱ्यांना नेहमी स्वतःचं खरेपण सिद्ध करण्याची धडपड करावी लागते. पण प्रामाणिक माणूस शांतपणे योग्य वेळेची वाट पाहतो. कोणतंही मोठं काम अडथळ्यांशिवाय पूर्ण होत नाही. अडचणी या अपयशाच्या खुणा नसून त्या यशाच्या पायऱ्या असतात. शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्यांनाच यशाची चव मिळते. तुटलेली फुलं जरी कोमेजलेली असली तरी ती सुगंध देऊन जातात. तसेच गेलेले क्षण आपल्याला आठवणी देऊन जातात. काही माणसं क्षणभरासाठी भेटतात, तर काही आयुष्यभरासाठी मनात घर करून राहतात. म्हणून प्रत्येक भेटीची किंमत ओळखायला हवी. नुसतं आपलं म्हणणं पुरेसं नसतं. आपल्याला मनापासून आपलं समजून घेणं गरजेचं असतं. कधीकधी चुकलेल्या वाटा नवीन दिशा दाखवतात. भटकताना आपल्याला स्वतःची ओळख होते. म्हणून चुकीची पावलं टाकली म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. त्या पावलांनीच कदाचित तुम्हाला योग्य रस्ता दाखवायचा असतो. स्वतःमध्ये आनंद शोधायला शिका, कारण दुसरा कोणीही कायम तुमचं समाधान जपणार नाही. स्वतःसोबत सुखी राहिलात तर बाहेरच्या जगाचा परिणाम कमी होतो. वाईट प्रसंग आले म्हणून चांगुलपणा सोडायचा नाही, कारण सत्याचा विजय कधी उशिरा होईल पण तो निश्चित होतो. समुद्र सर्वांसाठी सारखाच असतो, पण काही जण त्यातून मोती शोधतात, काही फक्त पाय ओले करून परत जातात. विश्वही असंच आहे. त्यातून काय घ्यायचं हे आपल्या हातात आहे. अंधारात चालताना जसं दिमेची गरज असते तसंच आयुष्यात चांगल्या माणसांची गरज असते. जे आधार देतात, समजून घेतात, हात धरतात, तेच खरे धन असतात. लोक मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, पण जिवंत असताना कोसळलेल्या माणसाला आधार देताना विचार करतात. म्हणूनच जिवंत नात्यांना महत्त्व द्या. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तुमच्यात असलेली खासियत दुसऱ्यात नसते. काट्यांवर लक्ष केंद्रित केलं तर फुलांचं सौंदर्य दिसणार नाही. लोकांच्या दोषांपेक्षा त्यांच्या गुणांकडे पाहिलं तर नातं टिकतं. वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे. ती योग्य ठिकाणी गुंतवली तर परतावा मोठा मिळतो. वेळ वाया घालवली तर पश्चात्ताप उरतो. देव आपलं नशीब लिहित नाही. आपले विचार, आपली कृती आणि आपला स्वभाव हेच आपलं भविष्य घडवतात. यशाचे अनेक मार्ग असतात, पण त्या मार्गावर चालण्याची तयारी असली पाहिजे. पावलं टाकली तरच प्रवास होतो. ओळख होण्याआधी सगळेच अनोळखी असतात, पण मनं जुळली की नातं निर्माण होतं. कमावलेली नाती आणि जिंकलेली मनं जपणं हीच खरी संपत्ती आहे. स्वभाव असा असावा की तो राजवाड्यातही गोड लागेल आणि झोपडीतही. वागणं इतकं चांगलं असावं की वाईट माणसालाही तुमच्यासारखं व्हावंसं वाटावं. साथ देणारी माणसं कारणं शोधत नाहीत, ती फक्त उभी राहतात. आणि कारणं सांगणारी माणसं कधीच सोबत देत नाहीत. नशीब जर काही चांगलं देणार असेल तर सुरुवात कठीणतेने होते, आणि जर काही अद्भुत देणार असेल तर सुरुवात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीने होते. म्हणून अडचणींना घाबरू नका. त्या मोठ्या यशाची चाहूल असू शकतात. अंधारमय काळातही आशा जिवंत ठेवा, कारण रात्रीनंतर सकाळ येतेच. तुमच्या मनातला प्रकाश जपलात तर बाहेरचा अंधार तुम्हाला हरवू शकत नाही. शेवटी आयुष्य हे संघर्ष, शिकवण आणि अनुभवांचा प्रवास आहे. अंधार हा कायमचा नसतो. योग्य विचार, संयम, सत्य आणि सातत्य या 4 गोष्टी जवळ ठेवल्या तर कुठलाही काळ पार करता येतो. स्वतःवर विश्वास ठेवा, चांगुलपणा जपा, वेळेची किंमत ओळखा आणि प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिका. कारण प्रकाश बाहेरून येत नाही, तो आतून निर्माण करावा लागतो. आणि एकदा का तो निर्माण झाला की आयुष्य पुन्हा उजळून निघतं.